नमस्कार, मी शशिकांत सरोदे. सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरत आहे आणि मार्चला आचारसंहिता लागते आणि त्यानंतर 30 मे पर्यंत नवीन सरकार स्थापन देखील होईल अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियावरती आता फिरत आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तयारीत सर्व उमेदवार लागलेले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील आरक्षित मतदारसंघ आहे आणि त्यात ह्या मतदारसंघात देखील उमेदवार अगदी तयारीला देखील लागलेले आहे. माझ्याबरोबर बोलण्यासाठी उत्कर्षताई रुपावते आहे. आता काय सांगाल, तुमची कशी तयारी आहे निवडणुकी संदर्भात? शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे सही विधानसभा मतदारसंघ आहेत, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा आणि राहाता, या सगळ्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, सामान्य जनतेच्या गाठीभेटी, जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, जे मुख्य लोक आहेत, काही सहकार चळवळीतले, काही बँकांमधले, इतर राजकीय नेतृत्व जे आहे, त्या सगळ्यांशी समन्वय साधून मी सगळ्यांशी संपर्क केलेला आहे आणि एकूणच जो प्रतिसाद मला ह्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मिळाला तो अतिशय सकारात्मक असा आहे. लोकांना बदल हवाय, लोकांना तेच चेहरे, कधी ह्या पक्षातून कधी त्या पक्षातून, हे आता लोक जरा वैतागलेले आहेत आणि शेवटची संधी, राखीव मतदारसंघ म्हणून ही शेवटची संधी आहे आणि युवक, एक महिला म्हणून एक चांगला प्रतिसाद मला या निमित्ताने मतदारसंघामध्ये मिळत आहे. कुठलाही मतदारसंघ असो, ज्या समाजाची, विशेष म्हणजे हा आरक्षित मतदारसंघ आहे, पण ज्या समाजाची लोकसंख्या जास्त असते, विशेष म्हणजे त्या समाजाला प्रतिनिधित्व भेटलं जातं किंवा त्या समाजाच्या त्या समाजाला उमेदवारी दिली जाते, त्या समाजातील व्यक्तीला. विशेष म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठा लोकसंख्येने बौद्ध समाज आहे, त्यानंतर मातंग समाज आहे. परंतु कुठलाही राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस असो किंवा सेना असो, इथून मागची भाजपची परिस्थिती, सर्व कुठलाही माणूस आज बौद्ध समाजाला उमेदवारी द्यायला तयारच नाही. काय कारण असेल? मला वाटतं कारण याच्यात 1-2 अशी नाही, बरीचशी कारणं असू शकतात त्याच्यामागे. मी काही फार त्याच्यात उहापोह करू इच्छित नाही, पण माझं ठाम असं मत आहे की यावेळेस जो समाजाचा एक रूप मी बघतेय, जसं मागच्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं 19 मध्ये की एका म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे जे उभे राहिले ते केवळ बौद्ध म्हणून त्यांना खूप पाठिंबा लोकांचा मिळाला. मला वाटतं ही एक धडा आपल्या मतदारसंघातल्या नेत्यांनी शिकण्याची गरज आहे की बौद्ध समाजाला कुठे बाजूला न करता त्याच्यातलं जे युवा नेतृत्व आहे, जे सुशिक्षित आहे, जे पुढे काहीतरी लोकांना करू इच्छित, अशा लोकांना तुम्ही जर वाव दिला आणि संधी दिली तर नक्कीच सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारं हा एक संधी ही एक असू शकते. आणि त्यानिमित्ताने सगळ्याच पक्षांकडे, खरं तर मी सेनेच्या कार्यकर्त्यांशी जेव्हा चर्चा करते किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी किंवा राष्ट्रवादीच्या किंवा आमच्या, हे आम्ही ठामपणे मांडत असतो की हा जो दुजाभाव आधी झालेला आहे तो ह्यावेळेस तरी किमान पक्षामध्ये होऊ नये आणि न्याय मिळावा, ह्या अपेक्षेने आम्ही आमच्या पक्षाकडे मागणी करत आहोत. निश्चितच एक वेळेला अशी एक वेळ होती की बाबूजींना देखील एक चांगली संधी भेटली होती, त्यांना देखील सेनेने निमंत्रित केलं होतं. परंतु काही लोकांनीच, काँग्रेसच्या तुमच्या लोकांनी त्यावेळेला सांगितलं गेलं की हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या पक्षामध्ये जायचं नाही किंवा त्या विचारधाराशी आपलं जमत नाही. आज सेना देखील तुमच्या बरोबर आहे, पवारसाहेब देखील आहे, सर्व आहे. पण प्रामुख्याने जर तिकीट जर इथं जर सेनेला सुटलं, उभाटा गटाला जर सुटलं, तर तुम्ही सेनेत प्रवेश करणार? मला वाटतं अजून तरी सगळ्या ज्या वाटाघाटीच्या ज्या सगळ्या प्रक्रिया त्या सुरू आहेत. एकदा अंतिम निर्णय झाल्यानंतर काय होतं हे जरतरच्या गोष्टी, त्यामुळे त्याच्याबद्दल आता बोलून मी फायदा नाही. पण तुम्ही जे आधीच बोलला त्यामध्ये नक्कीच त्यावेळेस बाबूजींना विचारणा झाली होती आणि बाबूजींना तो निर्णय घेता आला नाही, त्याच्या मागची कारणही भरपूर होती. पण 2019 पासून आपण बघतोय की एकूणच शिवसेनेचं पण स्वरूप थोडं बदललेलं आहे. महाविकास आघाडी हा जो एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला की अतिधर्मांध शक्तींना रोखण्यासाठी भाजपसारख्या एक वेगळ्या प्रकारची आघाडी तयार झाली आणि ती फक्त राजकीय परिस्थिती म्हणून नाही तर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम, ज्याला आपण एक वेगळी डिमांड, म्हणजे आम्ही एकत्र आलो तर आम्ही काय करणार आहोत, आमचा एक कॉमन अजेंडा काय असणार आहे, हे घेऊन ती आघाडी पुढे आली आणि ह्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते पण मग त्याच्यामध्ये उत्साहाने उतरून काम करू शकले. त्यामुळे ही जी एक वेगळं प्रकार महाराष्ट्रात घडला, ह्या विचारांना अनुसरून जर पुढे काय निर्णय होऊ शकले आघाडीमध्ये तर आपण नक्कीच त्याचं स्वागत करू. पण आताच्या परिस्थितीला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट दोन्ही शिर्डी मागत आहेत, तर आपण बघूया पुढे जाऊन त्या सगळ्यांमध्ये काय निर्णय होतो.
नक्कीच मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाची इच्छा आहे की एक नवीन खासदार, कोरा करकरीत खासदार प्रत्येकाला हवा आहे. कारण लोखंडे यांचं देखील शिक्षण, शैक्षणिक पात्रता अगदी कमी आहे. म्हणजे अक्षरशः लोकसभेमध्ये भाषण करत असताना त्यांना हिंदी सुद्धा बोलता येत नाही अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे भाऊसाहेब वागचौरेंची चर्चा सुरू आहे. भाऊसाहेब वागचौरेंचं वय झालेलं आहे, काहीतरी नवीन लोकांना हवं आहे. परंतु नवीन चेहरा पुढे येण्यासाठी किंवा पत्रकार असतील किंवा बाकीचे लोक असतील त्या संदर्भात चर्चाच होत नाही. मग त्या संदर्भात आता तुम्ही काय सांगा, तुम्ही कशा प्रकारे झंझावात करणार आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी? आपण ज्या 2 उमेदवारांचं नाव घेतलं त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर आदरणीय लोखंडे साहेबांना खरं तर 2 वेळा सलग 2 वेळा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करायचं खूप चांगला मौका त्यांना मिळाला होता. त्यांनी आधी आमदारकी पण केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा होती मतदारसंघाची की कामं होतील, कामं मार्गी लागतील, लोकांचा संपर्क होईल. पण साधा आपला जर वॉर्डमधला कॉर्पोरेटर जरी असेल, एक टर्म जरी तो कॉर्पोरेटर राहिला तरी तो त्याचं एक ऑफिस थाटतो, एखादं संपर्क केंद्र असतं. इथे लोकसभेच्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये साधं संपर्क केंद्र सुद्धा खासदारांचं होऊ शकलं नाही. याचं मला दुःख वाटतं मनातून. कारण ती संधी होती आणि ती तुम्हाला समाज म्हणून संधी होती, तुम्हाला व्यक्ती म्हणून एकट्याला संधी नव्हती. त्यामुळे ती संधी कुठेतरी गमावली असं वाटलं. कुठल्याच मुद्द्यावर आपण कुठलाही ठाम निर्णय घेऊ शकत नाही किंवा स्टँड घेऊ शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टी होत्या, बेरोजगारी आहे, महागाई आहे, महिलांचे मुद्दे आहेत, त्याच्यावर चकार शब्दाने आमचे खासदार बोलत नाही. ह्याचंही मला दुःख. खरं तर या 10 वर्षामध्ये मी जे बघितलं त्याचं खरंच प्रचंड दुःख मनात आहे. आदरणीय वागचौरे साहेबांबद्दल पण तीच भूमिका होती की पहिले 5 वर्ष चांगली त्यांनी काम केलं, निश्चित काम केलं. त्याच्यानंतरचा जो काही त्यांनी राजकीय भूमिका घेतल्या, आधी काँग्रेसमध्ये आले, मग ओरिजिनल ते आधी काँग्रेसमध्येच होते, काँग्रेसमधून शिवसेनेत गेले, मग सेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, तिथे मग निवडणूक हारल्यानंतर पुन्हा मग ते भाजपमध्ये गेले, मग पुन्हा त्यांनी मागची निवडणूक 19 अपक्ष लढवली. म्हणजे प्रत्येक निवडणुकीला आपला एक वेगळा काहीतरी स्टँड घेऊन उभं राहणं किंवा वेगळा विचार मांडणं हे काही लोकांना रुचण्यासारखं नाही. आणि दोन्ही खासदारांची जी कामं राहिली, नेमकी काय कामं झाली, किंवा मी साधं हे म्हणते की जर माझं बाळ आज 1लीमध्ये आहे, 6 महिन्याच्या त्याच्या कारकिर्दीनंतर आम्हाला रिपोर्ट कार्ड मिळतोय की बाबा बाळ काय शिकलं, काय येतं, त्याला काय नाही येत. खासदारांनी पण त्यांच्या या एकूणच कामाचा लेखाजोखा जर जनतेपुढे मांडला तर जनतालाही समजू शकेल की काय काम झालं. त्यामुळे कुठेतरी निराशा या सगळ्या वातावरणात आहे. पण मला ही अपेक्षा आहे की पक्षीय पातळीवर पण ह्याचा विचार झाला पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये कोण तुमच्यासोबत खरंच पुढपर्यंत राहतील, कोण ताकदीने फील्डमध्ये काम करतील. ही लढाई काही फक्त संसदेतली नाही, ही रस्त्यावरची लढाई आणि संसदेतली पण लढाई आहे. ही लढाई कोण लढू शकतील या अनुषंगाने जर बघितलं तर नक्कीच एखाद्या युवा नेतृत्वाला तिथे प्राधान्य मिळायला पाहिजे, मला प्रामुख्याने वाटतं.